जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स बघणार आहोत, जे की तुम्हाला पोलीस भरती, MPSC आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी माहितीपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस हा 26 जानेवारी रोजी साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण किती राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत? तर महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण 62 एवढी राष्ट्रपती पदके जाहीर झालेली आहेत. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झाले आहे? तर महाराष्ट्रातील सोमय मुंडे या पोलीस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झालेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी कोठे असणार आहे? तर भारतामधील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी ही कोची म्हणजेच केरळ या राज्यामध्ये असणार आहे. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, जगातील सर्वात मौल्यवान IT सेवा ब्रँडमध्ये भारतीय कंपनी TCSचे स्थान काय आहे? तर जगातील सर्वात मौल्यवान IT सेवा ब्रँडमध्ये भारतीय कंपनी TCSचे स्थान हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, तेलंगणातील कोणत्या जिल्ह्यात भारतीय नौदल आपले कम्युनिकेशन स्टेशन स्थापन करत आहे? तर तेलंगणातील विकाराबाद या जिल्ह्यात भारतीय नौदल आपले कम्युनिकेशन स्टेशन स्थापित करीत आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे हे इमॅन्युएल मॅक्रॉन हे आहेत. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, केंद्र सरकारतर्फे यावर्षी किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? तर केंद्र सरकारतर्फे यावर्षी 110 व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे, कोणता क्रिकेट खेळाडू ICCचा 2023 वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज ठरला आहे? तर विराट कोहली हा असा एकमेव खेळाडू आहे जो ICCचा 2023 वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज ठरला आहे. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे, यावर्षीच्या देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे? तर यावर्षीच्या देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाची थीम विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 2024 या वर्षी महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत? तर 2024 या वर्षी महाराष्ट्र राज्यातील 18 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदके जाहीर झालेली आहेत. त्यानंतर 12वा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील कोणत्या धावपटूला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहेत? तर महाराष्ट्रातील अविनाश साबळे या धावपटूला अतिविशिष्ट सेवा पदके जाहीर झालेली आहेत. अविनाश साबळे हा मूळचा बीड जिल्ह्यामधील आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2023 नुसार भारताचा क्रमांक काय आहे? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2023 नुसार भारताचा क्रमांक हा 127वा आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन आहे, टेनिस पुरुष दुहेरी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण आहे? तर टेनिस पुरुष दुहेरी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू हा रोहन बोपन्ना हा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, नुकतीच आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर आत्ताच आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 ही कुवेत येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर 16वा क्वेश्चन आहे, खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 स्पर्धा 19 ते 31 जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यामध्ये आयोजित केल्या आहेत? तर खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 स्पर्धा 19 ते 31 जानेवारी दरम्यान तमिळनाडू या राज्यामध्ये आयोजित केल्या आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने
कोणत्या राज्यात 2 कोळसा गॅसिफिकेशन प्लांट उभारण्यास मंजुरी दिली आहे? तर केंद्रीय मंत्रिमंडळाने पश्चिम बंगाल आणि ओडिशा या 2 राज्यात कोळसा गॅसिफिकेशन प्लांट उभारण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर 18वा क्वेश्चन आहे, नुकताच भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना कोणता पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर आत्ताच भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी करार केला आहे? तर भारत आणि ओमान या देशाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी करार केला आहे. त्यानंतर 20वा क्वेश्चन आहे, लोकप्रिय वैभव फेलोशिप योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर लोकप्रिय वैभव फेलोशिप योजना ही विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याच्या NCC पथकाने सलग कितव्यांदा देशातील सर्वोत्तम संचलनाचा बहुमान मिळवला आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या NCC पथकाने सलग 3ऱ्यांदा सर्वोत्तम संचलनाचा बहुमान मिळवला आहे. त्यानंतर 22वा क्वेश्चन आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी कोणत्या टॅगलाईनचे अनावरण केले आहे? तर केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी चुनाव का पर्व देश का गर्व या टॅगलाईनचे अनावरण केले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, AI स्टार्टअप कृत्रिम 2024 मध्ये भारतातील पहिले युनिकॉर्न बनले. या तंत्रज्ञानाची निर्मिती आणि विकास कोणत्या भारतीय कंपनीने केला? तर या तंत्रज्ञानाची निर्मिती आणि विकास भारतीय कंपनी ओलाने केला आहे. त्यानंतर 24वा क्वेश्चन आहे, HDFC बँकेतील 9.99% स्टेक घेण्यासाठी RBI कडून कोणाला मंजुरी मिळाली आहे? तर HDFC बँकेतील 9.99% स्टेक घेण्यासाठी RBI कडून LICला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, अलीकडेच नौदल कमांडर महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशनची भूमिका कोणी स्वीकारली आहे? तर आत्ताच नौदल कमांडर महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशनची भूमिका व्हाईस ॲडमिरल AN प्रमोद यांनी स्वीकारली आहे. त्यानंतर 26वा क्वेश्चन आहे, नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे? तर नितीश कुमार यांनी 9व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, नुकताच पुरुष दुहेरी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा दावा करणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनला आहे? तर आत्ताच पुरुष दुहेरी क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकाचा दावा करणारा सर्वात वयस्कर खेळाडू हा रोहन बोपन्ना हा बनला आहे. त्याची वयाच्या 43व्या वर्षी पुरुष दुहेरी क्रमवारीत निवड झाली आहे. त्यानंतर 28वा क्वेश्चन आहे, 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकार व सचिव परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकार व सचिव परिषद ही मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती स्थापन करण्याच्या प्रोटोकॉलला मंजुरी दिली आहे? तर आत्ताच केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि डोमिनिकन गणराज्य या देशादरम्यान संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती स्थापन करण्याच्या प्रोटोकॉलला मंजुरी दिली आहे. त्यानंतर 30वा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय म्हणजेच पॉक्सो न्यायालय कोठे होणार आहे? तर महाराष्ट्र राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय पुणे येथे होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट करा. पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे हे पण कमेंट करा. आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षांसंबंधी मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल.